2 दिवसांपूर्वी बदलापुरात एक राजकीय वक्तव्याने एक खळबळ माजली होती। या ठिकाणी भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी खळबळजनक आरोप जे आहेत ते पालिका प्रशासनावर आणि प्रशासकांवर केले होते। कुळगा बदलापूर नगरपालिकेची जी आगामी निवडणूक आहे ती येऊ घातलेली आहे आणि या संदर्भात आमदारांनी दिलेलं जे वक्तव्य होतं ते असं होतं की या ठिकाणी जी प्रारूप प्रभाग रचना जी आहे किंवा प्रभाग रचनेचा जो आराखडा आहे यात कुठेतरी प्रशासकांनी भ्रष्टाचार केलेला आहे, कुठेतरी फिक्सिंग झालेली आहे असा थेट आरोप जो आहे तो आमदारांनी केला होता। आणि त्यांनी 18 तारखेला या संदर्भातलं चित्र समोर येईल असंही म्हटलं होतं। तर 18 तारखेला आता आपण बघतोय कुळगा बदलापूर नगरपालिकेच्या प्रांगणात या ठिकाणी जी प्रभाग रचनेचा आराखडा आहे तो या ठिकाणी तक्ता जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि या संदर्भातली सगळी जी माहिती आहे ती या तक्त्यात देण्यात आलेली आहे। मात्र तमाम दर्शकांना आम्ही सांगू इच्छितो की ही जी प्रभाग रचनेचा आराखडा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तो प्रारूप आराखडा आहे। या ठिकाणी हा जो आहे तो कायम झालेला किंवा मंजूर झालेला आराखडा नाहीये। त्यामुळे या संदर्भात जर कोणाला हरकती नोंदवायच्या असतील, या संदर्भात कोणाच्या तक्रारी असतील तर नक्कीच या ठिकाणी प्रशासन त्याची दखल घेणार आहे। त्यासाठी 10 दिवसांचा अवधी जो आहे तो देण्यात आलेला आहे। पुढील 10 दिवसात या संदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत त्या देता येणार आहेत आणि त्यानंतर या संदर्भात सुनावणी होऊन जो फायनल जो काही निर्णय असेल, जो अंतिम निर्णय असेल तो देण्यात येईल आणि अंतिम जी प्रभाग रचनेचा आराखडा आहे तो जाहीर करण्यात येईल निवडणूक आयोगाकडून। अशा प्रकारची माहिती जी आहे ती प्रशासकांकडून आपल्याला मिळालेली आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी जे आमदारांनी आरोप केलेले आहेत, खळबळजनक आरोप केलेले आहेत, नक्कीच या संदर्भातल्या आरोपानुसार आपण म्हणू शकतो की आमदार यावरती नक्कीच आक्षेप घेतील। या संदर्भातल्या तक्रारी ज्या आहेत ते वरिष्ठांकडे देतील आणि त्यानंतर प्रभाग रचनेत काय बदल होत आहेत ते बदलापूरकरांना आपण दाखवणार आहोत। आणि या संदर्भातल्या तुमच्याही जर काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा। आणि अशा स्वरूपाच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।